ओके रोहन, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. बरं, आता काल तू आला होतास माझ्याकडे हो सर. आणि UISL AO येस बऱ्याच लोकांनी पोस्ट माहीत नसतं रे, हो सर. ते काय नेमकी? सर इन्शुरन्स सेक्टरचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून पोस्ट आहे. ओके. तर त्याचा बँकिंगसारखा सिलेबस असतो आणि सिंगल एक्झाम आणि इंटरव्ह्यू होतो सर त्याचा. सिंगल एक्झाम इंटरव्ह्यू. येस सर. बरं, मग काय सॅलरी बिलरी काही पॅकेज? सर 1,00,000च्या आसपास महिन्याला. 1,00,000 महिना? येस सर. हे तर जास्त लोकांना माहीतच नाही मग UISL नाही AO सर, ची. मी जेव्हा इथं आलो होतो त्यावेळेस पण मला फक्त AFO, कारण मी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट विद्यार्थी. BSc ॲग्रिकल्चर येस आहे. सर. तर मी जेव्हा इथं आलो तर मग एकदम डोक्यात ठेवून आलो होतं का मला AFO करायचं. तर मग इथं आल्यावर मला PO, क्लर्क आणि सर इन्शुरन्स सेक्टरचे हे तर माहीत बी नसेल तुला आधी? नाही सर. आता म्हणजे माझे सिनियर आहे ते जेव्हा LIC AO झाली त्यावेळेस मला कळालं का इन्शुरन्स सिनियर कोण रे? सेक्टर अजय राऊत सर म्हणून. हां हां, बरं बरं, अच्छा. हां, ते LIC AO झाले तेव्हा कळालं का LIC ची पण आपण किंवा इन्शुरन्स. NISL पण आहे. येस सर. तुमचं UIICL पण आहे आणि मला वाटतं LIC ची पण आहे ना पोस्ट. हां हां, तेव्हा कळलं तुला? हो. मग त्याच्यानंतर जानेवारीमध्ये फॉर्म आले, फिल केले. तर सरांचं पण म्हणणं तेच पडलं होतं का सिलेबस एकदम सेम असतो. आणि सर पेपर दिला, रिझल्ट आला आणि पण ते मला तू फार त्यातले काही कॉमेडी किस्से सांगितले येस त्यातले. सर. म्हणजे काय झालं तर मी जेव्हा इंटरव्ह्यूला गेलो तर तिथं माझ्या शेजारी SBI PO बसलेले होते, IBPS PO बसलेले 4 जण, 4 SBI PO. आणि मग मी तिथे गेल्यावर म्हणजे एकदम निम्म मैदान हरल्यासारखंच झालं होतं मला का एवढे जण लोक बदले, 4 SBI PO बदले, मला वाटणार ना 4. आपण ज्या पोस्टचे स्वप्न बघून इथं आलो होतो त्या पोस्टचे मुलं तिथे शेजारी बसले आपल्या. तर मग मला पण थोडं भीती वाटल्यासारखंच झालं होतं का आपलं होईल का नाही. पण मी गेलो आणि फर्स्ट टाइम इंटरव्ह्यू. हो. म्हणजे RRBचा दिला होता सर, पण सिलेक्शन नव्हतं झालं. अच्छा. हां हां. मग त्याच्यानंतर IDBI पण दिलता, त्याचं वेटिंग लिस्ट पण क्लिअर झाली. बरं. आणि आता याचा AOचा आपला रिझल्ट आलाय. बरं बरं. हां, तर मग काय झालं तिथं? मग सर तिथे गेलो तर ते मग असं सहज बोलता बोलता विषय निघतो तर तुम्ही काय करता. मला वाटलं सगळेच असे फ्रेशर असतील, सगळ्यांनी फॉर्म भरलाय. तर ते जेव्हा बोलले का मी SBI PO वाशिमला, तर मग 2 मिनिटं तर डोळेच उघडे राहिले का काय बोलावं आणि काय नाही. मग ते बोलले माझा इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये झाला, खूप चांगला झाला. अच्छा. मग आपण जिल्हा परिषद रयतमध्ये शिकलेले विद्यार्थी आपण का आपल्याला इंग्लिश बोलता येईल का, तीच मनात भीती. आणि मी तिथं 1 वाजता गेलो होतो आणि माझा इंटरव्ह्यू झाला 7 वाजता. बापरे बाप. 7 वाजेपर्यंत एवढा विचार करून करून निम्मा माणूस तिथंच थकून जातो. हो बरोबर आहे. तर मग तिथे गेलो, इंटरव्ह्यू झाला, चांगला झाला. त्याच्यात पण थोडं इकडं तिकडं आपलं इंग्लिश थोडं बोलताना प्रॉब्लेम सांगितलं होतं ते. सर त्यांनी एक प्रश्न विचारला होता का हार्वेस्टिंग नंतर आपण शेतीत काय करतो, इंग्लिशमध्येच विचारला होता. तर मी बोललो त्यांना का सॉइल टेस्टिंग करता. तर ते सॉइल टेस्टिंग का करता, तर एकदम सर वाक्य सुचत नव्हतं का काय करावं काय नाही. इंग्लिश मध्ये बोलायला सांगितलं? हो. मी त्यांना विचारलं होतं हिंदीत बोलू का, तर ते बोलले नाही तू इंग्लिशमध्येच बोल. तर मग डायरेक्टच त्यांना म्हणलं का डायरेक्ट टेक फर्टिलायझर आणि पुट इन फार्म. त्यांनी पण समजून घेतलं. पण मीच एवढा विचार करत होतो त्या बाबतीत का मी काय बोलून गेलो काय नाही. इंग्लिश बोललो आपण. म्हणजे चांगली पोस्ट, एवढी मोठी पोस्ट आहे आणि त्याच्या इंटरव्ह्यूला आपण हातात आलेली संधी सोडून गमावली असं वाटलं होतं. पण अचानकच परवा दिवशी रिझल्ट आला. मित्र बाहेर बसलेले होते, ते म्हणे रिझल्ट लागलाय. तेव्हा तू जेव्हा इंटरव्ह्यू देऊन आला होता तेव्हा त्याचं नाव काय मित्राचं? ते आपला प्रणित ना? हो सर. तो म्हणला की तू आला, म्हणला की आता हो फोन केला. आता घरच्यांना तर सांगावं लागतं का चांगला गेला असा गेला, पण मित्राला आपण मन मोकळे मित्रापासून बोलू शकतो. बरोबर. त्याला कॉल केला, म्हणलं भावा आता आपला काय रिझल्ट येत नाही म्हणलं का आता SBI PO होते, IBPS PO होते, त्यात आपण फ्रेशर. आणि माझं म्हणजे इंटरव्ह्यू पण एवढा चांगला नाही गेला का मनाला चांगला वाटेल एवढा. पण तो बोलला काय नाही तू ये, बघू म्हणजे रिझल्ट लागल्यावर काय होईल ते. आणि तेवढंच त्याला सांगितलं होतं का म्हणलं माझी 0.1% पण होप नाही का माझा रिझल्ट येईल. आणि मी जेव्हा घरी गेलो तेव्हा माझ्या वडिलांना पण सांगितलं होतं का रिझल्ट काही येत नसतो, तिथे एवढी एक्सपिरियन्स माणसं होती आणि मग ते का फ्रेशरला एवढं सिलेक्ट करतील. पण त्या दिवशी रिझल्ट आला तर मी अजून पण रिझल्ट चेक करतोय सर माझा आला. आज सकाळी प्रणित मला त्या दिवशी हो सर. सर ह्यानं 8-10 वेळेस दिवसभरात रिझल्ट चेक करला, आलाय का बघ एकदा, आलाय का बघ एकदा. IDBIचं कळतं मला. हो सर. कॉपी करायचो, पेस्ट करायचो, मित्राला सांगायचो हा माझाच नंबर आहे का. म्हणजे सर विश्वासच बसत नव्हता का म्हणजे रिझल्ट आलाय तुझं.
असं. तरी मागच्या वर्षी मला वाटतं तू बऱ्याचशा प्री हो सर, IBPS PO ची प्री नव्हती निघाली, SBI PO ची पण नाही आणि SBI क्लर्कची पण प्री नव्हती निघाली सर. बापरे, त्याच्यातून मग आता हे आलं तर तुला वाटत नाही आपलं आज कसं काय झालं राव हो आपलं? सर, एकदम म्हणजे अनएक्सेप्टेडच होतं सर माझ्यासाठी. बरं मग तू म्हणजे इंटरव्ह्यू किती स्कोर आला तो काही कळलं नाही? नाही score सर, नाही फक्त कळलं. रिझल्ट रोल नंबर आले, बरं बरं पास झालेले यांचे. बरं RRB PO ची मेन्स जी दिली ना तू, हो सर. त्यामध्ये इंग्लिशमध्ये स्कोर किती होता? सर 15 होते. 15 स्कोर 40 होता, बरोबर आहे. हो. आता बाकीच्या ज्या एक्झाम्स आहेत येस सर. जेवढ्या आता UIC मध्ये वरच्यामध्ये तुला असं वाटलं होतं की अरे मी तर इकडं 15 एक मार्क घेत असेल तर UIICL मध्ये माझे मार्क्स किती येतील तुला काय अपेक्षा सर होती का? आता म्हणजे दररोज इंग्लिश डेव्हलपमेंट टेस्ट देतो डेली, हां तर कधी कधी स्कोर एवढा येऊन जातो का मला पण विश्वास नाही बसत. आणि कधी असं येतो का, पण तरी पण मी विचार करत नाही का आता मला अनालिसिस बघायचं राहतं माझं कुठं चुकलं कुठं नाही, आणि सगळ्यात जास्त फायदा मला त्या अनालिसिसचाच झालाय. अच्छा. मग मी प्रत्येक पेपर जरी देऊन आलो का प्रत्येक काही मुलं विचार करतात का माझा स्कोर एवढा कमी आला, मग मी पुढच्या वेळेस ॲक्युरेट 15चा अटेम्प्ट करेल, 20चा अटेम्प्ट करेल, म्हणजे मला 20 पैकी 20च मार्क पडेल. पण नाही सर, माझं म्हणजे माझ्या मित्रांना विचारा काय, पण प्रत्येक एक्झामला मी आउट ऑफ इंग्लिशचे अटेम्प्ट करून येतो. बरं बरं, चांगला स्कोर येतो आपला आणि चांगला स्कोर येतो. काही अनफॉर्च्युनेटली काही एक्झामला नाही आला, पण काही नाही येऊन जातो. तू फार अपडाऊन दिसते तुझं म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये, म्हणजे कधी चांगला स्कोर कधी लो स्कोर कधी चांगला स्कोर, तरी तू घाबरला नाही कधी? असं वाटलं नाही की सर आपला एवढा कमी स्कोर येतोय तर आपलं काही खरं नाही, आता आपलं बँकिंगचं गाशा गुंडाळावून घरी जावं, असं वाटलं नाही तुला? नाही सर, का तर दररोज सवय लागली होती सर, त्या इंग्लिश ड्राईव्ह प्लॅटफॉर्म आहे आपला, आणि मी म्हणजे बाकीच्या पण कॉन्ट्रीज टेस्ट देतो, कधी कधी मेंटॅलिटी तशी राहते का स्कोर येत नाही, पण कधी कधी येऊन पण जातो. त्यामुळे सर चांगला पण काळ राहतो, वाईट पण काळ राहतो. GAचा अभ्यास कसा केला? सर GAला मी सर अक्षय सरांचे लेक्चर करत होतो, आणि एक अभिजित मिश्रा सर आहे त्यांचे पण लेक्चर करत होतो. अच्छा, म्हणजे कॉम्बिनेशन करून करायचं सगळं हे. मग मेन्समध्ये GAचा आणि इंग्लिशचा फायदा किती होतो? सर काय राहतं का कॉन्ट रिझनिंग हे प्रत्येकाला जमत राहतं, आणि जो टॉपर असेल आणि जो ॲव्हरेज मुलगा आहे त्याच्यात लईतले 5-6 मार्कचा फरक पडतो सर. पण त्या इंग्लिश आणि GA हे दोनच गेम चेंजर राहतात का ज्याची चांगली कमांड आहे त्याचे रिझल्ट येऊन जाते सर. डेफिनेटली. आणि हायर रिझनिंग जास्त मेन्स मला तो त्याची कोणपणे सांगा, कोणते सांगत होतं मला की सर आम्ही मेन्समध्ये पझलपेक्षा हायर रिझनिंग सॉल्व्ह करतो, म्हणजे पझल एका लिमिट पण सॉल्व्ह होतात. सर म्हणजे मागच्या वर्षीचाच IBPS क्लर्कचा पेपर होता, मेन्स होती त्याची, तर त्यात पझलच बसत नव्हते. बापरे. आणि माझे अटेम्प्ट पण 12-13च होते. मग एकदम टेन्शन आलं होतं का काय करावं, तर त्यावेळेस मी हायर रिझनिंग सोडून आलो होतो सर. तर इथं UIICL हायर रिझनिंग होतं का? नाही सर, नाही तिथं नव्हतं. आणि मग बाकीच्या RRB POला पण होतं, IBPS क्लर्कला पण होतं. ते इम्पॉर्टंट आहे मेन्स पद्धत करायचं असेल तर, बरोबर आहे. म्हणजे पझल सगळ्यांनाच बसतील काही गॅरंटी नाही आहे, पण हायर रिझनिंग होऊ शकतं जर प्रॉपर तुमची कमांड असेल त्याच्यावर. अंडरस्टँडिंग बेस. व्हेरी गुड. बरं, तुझं वडील काय करतात? सर शेती करतात. शेती करतात, म्हणजे पूर्ण शेतकरी बॅकग्राऊंड आहे. बरं, गावाकडे शिक्षण कुठं झालं? सर मी गावाकडेच होतो 10वी पर्यंत, त्याच्यानंतर 11वी पण गावाकडं जिल्हा परिषद गावाकडे नाही, 4थी पर्यंत जिल्हा परिषद, त्यानंतर रयत शिक्षण संस्थेत होतो. बरं बरं बरं. आणि त्याच्यानंतर 11वी-12वीला हॉर्टिकल्चर होतं, ते पण रयतलाच होतं. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन करायला मी सोलापूरला गेलो, लोकमंगल कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर वडाळा तिथे, आणि डिग्री झाली. आणि माझा एक भाऊ आहे म्हणजे तो AF होय, तर त्याचा एक मला सल्ला होता का तू पण करू शकतो, तुझं पण ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड आहे, तर तू संभाजीनगरला जा. पण त्याचं आधी म्हणणं होतं की MSc ला ट्राय कर. पण 18-19 जूनला 2022ला रिझल्ट आला, आन्सर की होती, त्यात मार्क मोजले तर मला 100च मार्क येत होते. तर मला 100 मार्कवर माझं पुढे ॲडमिशन होणार नाही. मग ती गोष्ट चांगली झाली ती. हो सर, मी लगेच बॅग उचलली आणि दुसऱ्या दिवशी इथं आलो आणि HUS3ला होतो आपले ओल्ड सारखी. हो सर. आणि 21 तारखेलाच मला 2 वर्ष झाले आणि त्याच दिवशी रिझल्ट आला होता सर. 2 वर्षात रिझल्ट आला? पूर्ण 2 वर्ष झाले. तो असं इतकं अनएक्सपेक्टेड वाटत नाही तुला? असं अचानक त्याला अपेक्षा केली नव्हती, फटकन असा रिझल्ट आला की मोस्ट कॉवेटेड ज्या पोस्ट आहेत, म्हणजे UICL AO असेल किंवा NICL AO असेल, SBI PO, ह्या मोस्ट कॉवेटेड पोस्ट आहेत ना. म्हणजे याच्या मग मुलं असे ही जर मिळणं म्हणजे दॅट्स अ होली ग्रेल. ते भेटल्यानंतर आता पण विश्वास बसतो का तुझा?
अजून पण सर आज पण रिझल्ट चेक करून आलोय सर मी. थोडं होतं ना ते हो टेन्शन. सर, मी ज्यावेळेस रिझल्ट आला तर वडिलांना फोन केला. मग IDBI जॉईन करायचं होतं सर, आमचा पण रिझल्ट होता. मग पप्पाला फोन केला, पप्पा बाहेर होते. म्हणलं पप्पा IDBI जॉईन नाही करत आहे. मग 5-10 सेकंद पप्पा पण थांबले बोलताना, का तू असं का बोलतोय म्हणे, काय झालं. पप्पाला म्हणलं माझा UIICचा रिझल्ट आला म्हणलं. त्यांना पण कसं व्यक्त व्हावं त्यांना पण कळत नव्हतं, एवढे खुश होते. शेतकरी माणूस, त्यांनी एवढी मेहनत केली तुझ्यासाठी आतापर्यंत, आणि आज तू ते पूर्ण त्याचं चीज करून दाखवलं ना रे. ती फिलिंग वेगळी असते माणसाची अचिव्हमेंटची ना. आणि सर खरं, आणि माझ्या भावाला पण मानलं पाहिजे, का तो 2 वर्षापासून जॉब करतो आणि माझा पूर्ण 2 वर्ष इथं जे होतो ना, तो खर्च तो पाठवत होता. नाव काय माझं? शुभम गवळी. शुभम गवळी. आणि त्यांनी एवढी हेल्प पूर्ण तुझ्यासाठी एवढे केलं, पूर्ण 2 वर्ष तो रिअली हॅट्स ऑफ टू ना. म्हणजे एवढा चांगला, एवढं कसं त्यानं हे केलं, म्हणजे मला कमाल वाटलं त्या गोष्टीची. तर कुणी करत नाही युजली असं, पण ग्रेट. म्हणजे तुला चांगला सपोर्ट भेटला आणि आज तू ह्या स्टेजला आलास, बरोबर आहे. मग मला सांग, मुलांना तू काय सांगशील की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी युजली असतो आता क्वांट रिझनिंगमध्ये, याच्यामध्ये विषयामध्ये जो रिझल्ट, म्हणजे तुम्ही जेव्हा ऑनलाईन टेस्ट देता, तर ऑनलाईन टेस्टचा स्कोर जो असतो तो फ्लक्च्युएट होत असतो का सेम राहतो? नाही सर, फ्लक्च्युएट होतो. का तर कधीतरी 95% येऊन जातात, कधी डायरेक्ट 40वर पण येऊन जातो. पण हा सगळा आपल्या मेंटॅलिटीचा खेळ राहतो सर. ते पर्सेंटेजवर फारच मुलं भर देतात. त्यांना असं वाटतं की आपलं आता कॉम्पिटिशन जे आहे, येस सर, कॉम्पिटिशनमध्ये आपला 40% आलं म्हणजे आपण खूप खाली आलो असं वाटतं मुलांना. सर आता सांगायचं ठरलं तर माझा RRB PO ला मागच्या वर्षी पर्सेंटाईल जर बघितले 60, 65, तरी पण मी सर इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचू शकतो. बरोबर. आणि काही मुलांची 95 पण पर्सेंटाईल येतात, पण प्रत्येकच त्या पर्सेंटाईलवर डिसाईड नाही करू शकत का आपला रिझल्ट येईल का नाही. मुलांनी ऑनलाईन टेस्टच्या स्कोरकडे किती लक्ष द्यावं असं वाटतं तुला? सर जास्त लक्ष नाही दिलं पाहिजे, का आता आपल्याला त्याच्यातून काय शिकायला भेटलं. आणि पर्सेंटाईल आणि आपण टेस्ट देतो त्याच्यापेक्षा पण आपण ते नंतर अनालिसिस करतो, आपला टाइम कसा कमी होईल. मित्राला विचारायचं तुला काय एवढा कमी टाइम लागला, मग त्याच्या वेगळी मेथड असेल ती शिकून घेणं, हेच त्याच्यातला उद्देश. तुझे मित्र कोणकोणचे आहेत ज्यांनी तुला हेल्प केली इथे एवढी? सर प्रणित आहे, स्वप्नील आहे, आदिराज आहे, आणि माझे खूप सारे रामराजे मित्र आहे. परत रूममेट आहे माझे. रूममेट पण आता प्रत्येकाचं नाव एवढे सगळ्यांचे घेणं शक्य नाही, पण आणि सर त्यांचं म्हणजे कसं रिझल्ट नाही आला का प्रत्येक जण थोडं टेन्शन येतं रात्रभर. मग ते त्यांचं म्हणजे सांगणं, टेन्शन नको घेऊ व्हावा, तू खूप लंबी रेस का घोडा आहे. तर मला तुमच्या मैत्रीची गोष्ट फार आवडली. तुम्ही तिघ जण, परवा तुमचा एक मित्र आहे त्याचं ऑपरेशन झालं, तो घरी आहे नांदेडला, बरोबर. तुम्ही तो कॉल केला त्या दिवशी, कॉल येऊन गेला होता, मी कॉल केला तुला, तुम्ही तिकडे गेले त्याला भेटायला. तो डिप्रेशनमध्ये थोडासा की अभ्यास होत नाहीये म्हणून. शनिवारी त्याचा कॉल आला का, म्हणजे त्याचा आवाज थोडा डिप्रेशन मध्येच होता, का तर RRB आली समोर आणि 1 महिना झाला अभ्यास नाहीये. मग त्याचं टेन्शन आलं होतं. मग त्याला कॉल केला तर तो बोलला असं असं होतंय, अभ्यास नाही होते, काय करावं. मग त्याला म्हणलं थांब, म्हणलं उद्या आलोच म्हणलं आम्ही. मग घरी गेलो, त्याच्या घरच्यांना पण भेटलो, त्याला पण समजून सांगितलं, त्याला पण चांगलं वाटलं का आपल्याला धीर देणारे पण कोणतरी आहे. खरीच मैत्रीची व्हॅल्यू आहे याला म्हणतात ना. म्हणजे एवढी चांगली मैत्री तुम्ही इथून तिथपर्यंत जाणं, एवढे एफर्ट्स कोणी घेत नाही रे सर. कसं मैत्री म्हणजे फक्त बोलून तर नाही होत, तिच्या चांगल्या पण काळात साथ द्यावं लागते आणि वाईट पण काळात साथ द्यावं लागते. तेच तर मैत्रीची खरी व्याख्या आहे. गुड फिलॉसॉफी, आय लाईक इट. बरं, तू आता तुझ्या मित्रांना मदत करशील का इथून पुढे? हो सर, नक्कीच. आता हे जे बँकिंग ॲस्पिरंट जे प्रिपरेशन करतात, येस सर, यांना तू इंग्लिशचा अभ्यासला सुरुवात कशी करायची हे काय सांगशील? सर आता जेव्हा मी आलो होतो तर मला खरं सांगितलं तर मला बँकिंग मधलं म्हणजे काहीच माहित नव्हतं. आणि आपण मराठी शाळेत मराठी शाळेत, आणि मी नाही का घरी पण म्हणायचो पप्पांना का मी मराठी मीडियमला शिकलेलो आहे आणि मग मला इंग्लिश जमल का काय नाही. आणि माझं खरं तर रिझल्टमध्ये इंग्लिशच मॅटर करत होतं, का मला मार्क थोडे कमी येत होते, पण तरी पण मी असं हारून नव्हतं जात का काय करावं, का फक्त पुढं रूल वगैरे पाठ करावं. रूल्स पाठ केले का नाही? नाही रूल्स लक्षात राहा, का तर प्रत्येक रूलला काहीतरी एक्सेप्शन आहे सर. रूल पाठ करावे का मुलांनी? नाही सर, कारण मुलं 3-3, 4-4 महिने ग्रामर करतात मुलं. ग्रामरचे रूल्स पाठ करतात, नाउन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, हे करावे का मुलांनी? नाही सर, का तर आपला पॅसेज अंडरस्टँडिंग बेस राहतो, क्लोज टेस्ट पण अंडरस्टँडिंग बेस आहे, पॅराजम्बलला पण सर क्लिअर राहतं आणि ते पण एक पॅसेज टाईपच राहतो, की एक अंडरस्टँडिंग थीम राहते सर. आणि उरला प्रश्न तर वर्ड स्वॅप तर जमून जातं सर, ते सेंटेन्स सिंपल क्वेश्चन्स आहेत. आणि ग्रामर पण सर ते आता तुम्ही आम्ही तुम्हाला बघतोय त्यामुळे आम्हाला येऊन जातं सर. पण अटेम्प्ट करताना सर मी सगळे अटेम्प्ट करतो. दॅट इज रिअली अप्रिशिएबल ॲक्च्युली.
आणि बरं, आता बँकिंगचे जे स्टुडंट्स आहेत Yes. प्रिपरेशन करणारे सध्या, त्यांना तू मेसेज काय देशील? सगळ्यात महत्त्वाचा मेसेज हा शेवटचा जो असतो तो काय देशील? सर काय राहतं, जेव्हा आपली बॅच चालू राहते तर पूर्णपणे म्हणजे सल्ला देणारे खूप जण राहतात का तू हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, पण जोपर्यंत जरी बॅच चालू आहे ना तर 100% तुम्ही बॅचवर विश्वास ठेवला पाहिजे. आणि जो होमवर्क राहतो प्रत्येक बॅचला जोतो, तर त्यांनी तो होमवर्क केला पाहिजे. आणि सर इंग्लिशसाठी तर आम्ही तुम्हालाच फॉलो केलेलं आहे का, तर जेव्हापासून आम्हाला बँकिंग कळालं आणि इंग्लिश जे कळालं ते आम्ही तुम्हालाच फॉलो करतो. मग त्याच्यामुळे प्रत्येकाने पेशन्स पण ठेवले पाहिजे सर, का तर आपला प्रत्येकाचा रिझल्ट येतो, काहींचा लवकर येतो, काहींचा लेट येतो, पण टिकून राहणं खूप गरजेचं आहे सर. कन्सिस्टन्सी. हो सर, कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते सर. का तर मुलं नाही का जानेवारी फेब्रुवारी मध्ये 2-2 महिने घरी निघून जातात, मग आलं का मग त्यांना टेन्शन येतं, माझं काही जमतच नाही, काही नाही. एवढा मोठा पण ब्रेक नाही घेतला पाहिजे का आपलं सगळ्यावरून कमांड सुटून जाते. एक्झॅक्टली. बिगिनर्सनी तर कम्प्लिटली येस सर. आता जे 1 वर्ष अभ्यास झालाय हो त्या मुलांना हे कळतं, हो सर. पण जे पहिले स्टार्ट आले असतात त्यांना फार घराची ओढ असते ना, हो सर. तर त्यांनी 1 वर्ष जावं का नाही घराकडे जास्त करून? सर कसं आहे माहिती आहे का, म्हणजे घरी जाणं पण टाळलं पाहिजे, पण एवढं पण नाही का समजा एखाद्याला टेन्शन आलं तर त्याच्यासाठी सगळ्यात जास्त रिलीफ म्हणजे घरी जाणार. ते 2-3 दिवस झाले ठीक आहे, मला पण असं महिना 2-2 गॅप नाही घ्यायचा सर, हे चुकीचं आहे. का तर आपलं बँकिंग प्रॅक्टिस बेस एक्झाम आहे, तर त्याच्यासाठी कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते सर. ओके. आणि कॉन्फिडन्स कसा टिकवावा? कॉन्फिडन्स सर, आम्हाला काय तुमचा आवाज ऐकला तरी कॉन्फिडन्स येऊन जातो सर. पण अशी अपेक्षा ठेवावी का प्रत्येक एक्झामच्या वेळेस की सर अपेक्षा नाही ठेवायची, का तर मी म्हणजे फर्स्ट टाइम आलो होतो त्यावेळेस AFO करत होतो आणि मग मी पूर्ण बॅच नाही केली, आणि मग फेब्रुवारीमध्ये मग मी पूर्ण बॅच कंप्लीट केली, आणि त्या वर्षी ठरवलं होतं मी का ह्या वर्षी जर माझी कोणती प्री निघाली नाही तर मी लगेच ॲग्रिकल्चरकडे शिफ्ट होऊन जाईल. पण माझी RRB PO क्लर्कची प्री निघाली, मग फर्स्ट टाइम पेपर दिला आहे, निघतोय, मेन्स पण निघाली, मग इंटरव्ह्यू दिला, मग माझी होप जास्त झाली होती. त्याच्यामुळे मग सर प्रत्येक रिझल्ट आपलं काम काय, आपण सिलेबसला फोकस करायचं, एक्झाम येत राहत्या द्यायचं, दिली ओके, रिझल्ट आला तो आपला. गुड, एक्सलंट. बरं, जर मुलांना तुझ्याकडनं काही मार्गदर्शन पाहिजे, गायडन्स पाहिजे असं समजा, तर मग तुझा नंबर शेअर करता येईल का इथे? हो सर, नक्की करता येईल. हो नक्की. हो सर, नक्की कर, शेअर कर. इथे लिहून घे, म्हणजे कसं मुलांना तुला काही अडचण आली तर मुलं कॉल करू शकतात ना तुला. हो सर, नक्की. थँक्यू. तुम्ही सगळ्यांना कधी काही अडचण वाटली, काही माय गायडन्स पाहिजे असेल तर डायरेक्ट जो पास आउट झालेला मुलगा आहे त्याला डायरेक्ट बोलणं, याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट कुठलीच नसते. दॅट इज नंबर 9503480679. यू कॅन कॉल हिम अप अँड ही इज रेडी टू हेल्प यू आउट. जे बिगिनर्स आहेत, जे अभ्यास करतायत, अशा सगळ्या मुलांनी डेफिनेटली त्याला कॉल करून कधीतरी विचारा. अडचण आली तर उगाच कॉल करू नका. ठीक आहे. सो एनिवे शुभम, सॉरी रोहन, इट वॉज ग्रेट टॉकिंग टू यू. छान वाटलं. तुझा म्हणजे जितकी तारीफ करायची तेवढी कमी आहे, कारण की एवढा कॉन्फिडन्स लेवल टिकून, एवढी पेशन्स टिकून तू इथपर्यंत आला. आय एम रिली रिली हॅपी फॉर यू, रिली प्राऊड ऑफ यू. थँक्स अ लॉट. विल मीट अगेन. टेक केअर. थँक्यू.